अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न झाली। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। 23 ऑगस्ट रोजी आयोजित या बैठकीत आगामी गणेशोत्सव, ईद ए मिलाद शांततेत व सलोख्याने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले। बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी सांगितले की सर्व नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था, बंधुभाव आणि जातीय सलोखा राखून सण उत्सव उत्साहात साजरे करावेत। तसेच सोशल मीडियावर वाद निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। त्यांनी गणेश मंडळाचे पदाधिकारी, बँड व डीजे संचालक तसेच ढोल पथकांना जबाबदारीने सहभाग घ्यावा असं सांगितलंय। ठाणेदार रवी राठोड यांनी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी विशेष व्यवस्था केल्याचं सांगितलंय। विसर्जन स्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे, लाईट्स आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। या बैठकीत महिला पोलीस अधिकारी अश्विनी गाडे, माधुरी साळुंखे, नायब तहसीलदार अनंता पाटील, गोपनीय विभागाचे अधिकारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, शांतता समिती सदस्य आणि गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलढाणा शहरातील सर्व शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, या ठिकाणी उपस्थित विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव यांचं मी पुन्हा एकदा या शांतता समितीच्या सभेमध्ये स्वागत करतो। खरं तर आता SDPO साहेबांनी असतील, ठाणेदार साहेबांनी असतील किंवा त्यांनी, मला वाटतं याच्यामध्ये नवीन काहीच नाहीये। आपण गेली अनेक वर्ष गणेश उत्सव साजरा करतोय, अनेक वर्ष ईद ए मिलाद असेल किंवा वर्षभर विविध धर्मांचे जे आपण उत्सव साजरे करतो ते कशा पद्धतीने साजरे करायचे हे आपल्याला पुन्हा एकदा नव्याने सांगण्याची मला वाटतं आवश्यकता नाही, कारण आपल्या सगळ्यांनाच ते माहीत आहे की आपण कशा पद्धतीने हे सण उत्सव समारंभ जे आहेत ते साजरे केले पाहिजे। पण तरी सुद्धा प्रत्येक उत्सवाच्या वेळेला असं एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते। नवीन काय बदल झालेले आहेत का शहरामध्ये, किंवा आणखी कोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत, रस्त्यांमध्ये काय अडचण आहे का, वीज विभागाच्या अनुषंगाने काय अडचण आहे का, नगरपालिकेकडून कोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत, आरोग्य विभागाकडून काय केलं जाणं अपेक्षित आहे, या सगळ्या बाबींचा उहापोह या ठिकाणी होत असतो। किंबहुना काही गणेश मंडळांचे पदाधिकारी बदललेले असतात, नवीन काही मंडळी या ठिकाणी आलेले असतात, त्यामुळे त्यांना काही सूचना ज्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं। त्याच्यामुळं अशा मीटिंगची मला वाटतं आवश्यकता आपल्याला आहे, आणि ही मीटिंग जी होते या मीटिंगचा संदेश आपण सर्वांनी बाहेर जाऊन देणं गरजेचं आहे। कारण इथं बसलेली जी मंडळी जी आहेत ती सगळी शांतता मला माहीत आहे, किंबहुना प्रत्येक ठिकाणी समजा एखादी छोटी मोठी कुठली घटना घडते त्यावेळेला आपण सगळी मंडळी तिथे हजर असतात, मीटिंगच्या माध्यमातून जाणं गरजेचं आहे। त्यामुळे अशा मीटिंग ज्या आहेत या बाहेर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या मंडळाच्या घेणं गरजेचं आहे। मस्जिदमध्ये ज्यावेळेला आपले नमाज असतात त्यावेळेला मुलांना आपल्याला या गोष्टी सांगणं गरजेचं आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना, युवकांना, तरुणांना या सगळ्या सूचना आपण या ठिकाणी ज्या देतो त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील। कारण खरी गडबड तिथूनच होते। ते एक वय असतं मुलांचं, त्या वयामध्ये त्यांना कळत नाही चांगलं काय वाईट काय त्यांना कळत नाही, चांगल्यापेक्षा वाईटाकडे त्यांचा जास्त ओढा असतो, त्यांचं वय असतं ते। त्याच्यामुळं आपल्याला चांगला आणि वाईट यांच्यातला फरक मुलांपर्यंत पोहोचवणं ही आपल्या ज्येष्ठांची आणि बुजुर्गांची जबाबदारी आहे। त्याच्यामुळं मला आपल्याला सगळ्यांना आग्रहपूर्वक सांगायचं या मीटिंगचा मेसेज आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत, मुलांपर्यंत जाऊ द्या। जिथं जिथं आपल्या कॉर्नर मीटिंग्स होतील तिथपर्यंत हा मेसेज आपल्याला पोहोचवायचा आहे। खऱ्या अर्थाने त्यावेळेला या पीस कमिटीचं मला वाटतं त्या ठिकाणी आपण आयोजनाचा जो उद्देश आहे तो उद्देश त्या ठिकाणी साध्य होणार आहे। आता हा जो उत्सव आपण साजरा करतो प्रत्येक धर्माचा, तो उत्सव का साजरा करतो त्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश आहे। कारण पुरातन कालापासून हे आपण उत्सव साजरे करतो। गणेशोत्सवाचा विचार केला 130 वर्षांपेक्षा जास्त परंपरा आपल्या या उत्सवाला आहे। लोक एकत्र आली पाहिजेत, लोकांचं संघटन झालं पाहिजे, लोक चळवळ निर्माण झाली। तसेच बुलढाणा विभागाचे SDPO साहेब सुधीर पाटील साहेब यांना करतो, तसेच आमचे पाटील साहेब, तसेच नगरपालिकावरून आलेले आरोग्य निरीक्षक यांचे सुद्धा मी स्वागत करतो। तसेच सर्व शांतता कमिटीचे सदस्य यांचे सुद्धा मी स्वागत करतो। सालाबादप्रमाणे गणेशोत्सव हा येतो, सगळे उत्साही कार्यकर्ते आपापल्या मध्ये गणेशाची मूर्ती स्थापन करतात। दरवर्षी
आपण गणेश मंडळ यांचे पदाधिकारी गणेश मंडळ उभारण्यासाठी स्थापनेसाठी आपण परमिशनला पोलीस स्टेशनला येतो. या सालाबादप्रमाणे सर्व क्रिया आहेत. यावर्षी तुम्ही गणपती मंडळ स्थापनेसाठी मूर्ती स्थापनेसाठी जेव्हा परमिशनला याल तेव्हा थोडी शांतता ठेवा मागे. तो बारकोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही त्या गणेश मंडळ या पोलीस स्टेशनच्या ग्रुपमध्ये तुम्ही एंट्री करणार. त्यामध्ये सतत 10 दिवस 11 दिवस कुठलीही पोलिसांकडनं तुम्हाला सूचना द्यायची झाली तर ती सूचना आम्ही तुम्हाला देऊ, किंवा तुम्हाला काही सूचित करायचे असेल तर त्या ग्रुपवर तुम्ही पोस्ट करू शकता. त्या ग्रुपचा उद्देश हाच आहे की पोलीस डिपार्टमेंट आणि सर्व गणेश मंडळ आपल्याकडे 33 शहरी भागात आहे आणि 9 ग्रामीण भागात आहे, असे एकूण 42 आहे. त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी हा ग्रुप स्थापन करण्यात आलेला आहे. एवढा त्याचा उद्देश आहे. त्यानंतर यावर्षी प्रत्येक गणेश मंडळ तिथे मंडळाचे दत्तक घेणार आहे. दत्तक घेणार आहे इन द सेन्स असं की त्या मंडळाची ज्या पण अडीअडचणी आहे किंवा आम्हाला जे कम्युनिकेशन त्यांच्याशी करायचं आहे हे तो अंमलदार आणि ते पदाधिकारी पाहतील. ते सर्व अंमलदार आमचे त्या ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहतील. मी सुद्धा त्यामध्ये असेल, आमचे गोपनीय विभागाचा स्टाफ सुद्धा त्यामध्ये असेल. आमचे जे 6 अधिकारी आहेत, 6 अधिकारी प्रत्येक 6 मंडळावर एक अधिकारी असेल, समन्वयक अधिकारी म्हणून, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण निर्माण झाल्यास तिथे सॉल्व्ह करू शकते. माझाही नंबर त्या ग्रुपमध्ये आहे. जर तुम्हाला वाटलं की माझ्याशी बोलायचं आहे तर मी 24 तास अवेलेबल आहे. पर्सनली तुम्ही मला येऊन भेटू शकता. असे या वर्षीचं नियोजन आहे सुरुवातीला. दुसरी एक बाब मी सांगू इच्छितो सगळ्यांना की आपण दरवर्षी राणी बगीचामध्ये तलावामध्ये विसर्जन करण्याकरिता जातो, परंतु यावर्षी झालं असं आहे त्यातलं गाळ काढण्यासाठी नगरपालिकेने सुरुवात केलेली आहे आणि ती पुढची भिंत, त्यामुळे त्या तलावामध्ये बिलकुल पाणी नाही. त्या राणी बगीचाचा पुढचा जो भाग आहे तिथे आम्ही कलश कुंड नगरपालिकेकडनं ठेवणार आहे 2. इथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. जे पण शहरातले नागरिक आहे, घरगुती गणपती आहे, त्यांनी तिथं गणपतीचं विसर्जन करावं. मलकापूर रोडला जो तलाव आहे आपला, त्यामध्ये कृपया विसर्जन करण्यात येऊ नये. त्याचं कारण असं आहे, गणेशाची मूर्ती फार पवित्र आहे आणि त्या तलावात पूर्ण सांडपाणी बुलढाण्याचं येतं. त्यामुळे ते तारतम्य तुम्ही बाळगा आणि त्या घाण पाण्यामध्ये विसर्जन करू नका. के अंदर हर समाज के अंदर ये बात बिल्कुल पक्की है. वनी विलसती बहुवृक्ष चौही कड़े तयात मज चंदनास एक ही न सापड़े. अपने आप को चंदन बनाने की कोशिश करना चाहिए कि हमारी खुशबू से सारा शहर सारा समाज महक उठे. उसका नाम इंसानियत है. ये जो झगड़ा है ये वो लोग जो समाज कंटक होते हैं वो एक दूसरे को लड़ाने झगड़ने में लगाए रखते हैं ताकि उनका उल्लू सीधा हो जाए. हालांकि हिंदुओं का खून भी लाल है, मुसलमानों का खून भी लाल है. किसी ने एक लिखा है कि धोती कहे पैजामे से, अपन दोनों बने हैं धागे से. धोती भी धागे से बनी है और पाजामा भी धागे से बना है. धोती कहे पाजामे से, अपन दोनों बने हैं धागे से. फर्क इतना है दोनों में, तू खुलती है पीछे से, मैं खुलता हूँ आगे. कपड़ा वही है. हमारे संतों ने भी, ऋषियों ने भी इसके ऊपर बहुत कुछ लिखा है. संत कबीर लिखते हैं कि कबीरा, कुआं एक है पानी भरे अनेक, कुआं एक है पानी भरे अनेक, भांडों में ही भेद है पानी सब में एक. सब एक है, सब इंसान है, सब ईश्वर की खानदान है, ईश्वर ने पैदा किया. इसलिए मैं ज्यादा समय न लेते हुए ये कि हम अपने जातीय श्लोका अपने साथ में रखें
और अपने आपस में मोहब्बत रखें, क्योंकि हम रोजाना एक दूसरे को सब मिलते हैं। इसी तरह अभी ईद मिलादुन नबी भी आ रही है, उसमें भी जो है हम अपने ऐसे ढंग से उसको मनाएं कि किसी को हमारी वजह से तकलीफ ना हो, किसी का कोई नुकसान ना हो। इस तरीके से हम जो है मनाएंगे। वो इसी बात में मैं अपनी बात को खत्म करता हूँ। हर वक्त ऐसा होते आया है कि जब भी दंगा हुआ तो कोई मिलनों पे जब भी दंगे के बहुत ज़्यादा घटनाएं अपने यहाँ मतलब महाराष्ट्र में होती है, बुल्ढाना में तो आज तक ऐसा कभी हुआ नहीं। और हम आपसे भी ये उम्मीद रखते हैं कि ऐसी घटना कभी हो ना, क्योंकि ये जो जवान बच्चों के जज्बात रहते हैं, हर धर्म के प्रति अपने अपने जज्बात रहते हैं, आपके भी जज्बात जायज़ है, लेकिन इस जज्बात को अपनी धार्मिक भावनाओं तक रखो, किसी दूसरे धर्म की भावना ना को ठेस ना पहुंचे, ऐसा काम करो। क्योंकि आने वाले वक्त में आप लोग पढ़ रहे हो, आपको नौकरी करना है, आपको कैरेक्टर सर्टिफिकेट के लिए यहीं पर आना पड़ता है। अगर आप पर कोई गुनाह दाखिल हो जाता है तो आपको आने वाले भविष्य में उसकी तकलीफ जाएगी। इसीलिए मैं आपसे और हमारे भी जो भी लोग यहाँ पर आए हुए हैं, हमारी भी आने वाली 12 रबीउल अव्वल है, तो हम तमाम लोगों से, मैं बुल्ढाना शहरवासियों से कहना चाहूँगा कि अपने अपने ईश्वर को हाजिर नाजिर जानकर अपने अपने अंदर अपने भीतर एक शपथ ले लो कि मैं मेरे शहर की, मेरे गांव की, मेरी गली की, मेरी मोहल्ले की शांतता कायम रखने के लिए शपथ लेता हूं। मुझे किसी के दबाव में आकर या किसी के बोलने से नहीं, हमने अपने खुद को, अपने ईश्वर को हाजिर नाजिर जानकर ये सोचना चाहिए कि हमारा शहर अच्छा रहे और हमारे शहर की शांतता बरकरार रहे। बस मैं इतना कहकर अपनी खुश साहेबांना निवेदन दिलं होतं की शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये पोलीस चौकी झाली पाहिजे, कारण की आता सण उत्सव आहे। आता याच्यामध्ये काय होतं, एखादा डीजे लागतो, कोणी चाकू हल्ला करतो, कोणाचं पोत चोरी जाते। माझी अशी तुम्हाला मागणी आहे, आता एसपी साहेब तर पोलीस चौकीचं बोलले मला की प्रत्येक चौकात मी 1-1.5 महिन्यामध्ये पोलीस चौकीचं प्रस्ताव टाकतो। मुख्यमंत्री साहेबांनी आता 14,000ची पोलीस भरती काढलेली आहे। माझी आता या जिजाऊचा जिल्हा आहे, या जिजाऊच्या जिल्ह्यामध्ये आता हे सण उत्सव आहे, सर्व